प्रसारणात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। परंडा येथे धनंजयदादा सावंत मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी। आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली धनंजयदादा मित्रमंडळ यांच्या वतीने परंडा येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, ढोलताशा पथकांचे वादनाच्या गजरात तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले पारंपरिक वेशातील कलावंत यांचा जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात परंडा नगरी दणाणून निघाली होती। यावेळी परंडा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। सदरच्या पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे दुसरे वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पारंपरिक मिरवणुकीसाठी मर्दानी खेळ, ढोल ताशा पथके, वारकरी मंडळ, वासुदेव पथक, मर्याई पथक, महिला पुरुष लेझिम पथके, सनई संबळ वादन मंडळ, उंट घोडे पथके, पोथराज पथके अशा प्रकारची अनेक पथके राज्यभरातून सहभागी झाली होती। ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला श्यामनाथ महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंग ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, उद्योजक राजाभाऊ शेळके, उद्योजक रामभाऊ पवार, गौतम लटके, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, युवा सेना प्रमुख वैभव पवार, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, अनाळा गावचे उपसरपंच कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। मिरवणूक प्रमुख म्हणून विशाल देवकर, माऊली गोडगे, नानासाहेब पवार, नारायण खरे, सचिन पाटील, प्राध्यापक संभाजी धनवे, रामदास गुडे, बालाजी मिस्किन, नारायण लिमकर, धीरज ठाकूर, विकास वाघमारे आदींनी काम केले।
गेल्या वर्षी या पथकानं उत्कृष्ट असे आपले कला सादर केले होते. अशा पद्धतीने